नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आतापर्यंत आपण एकूण 7 कलमे पाहिलेली आहेत. जर तुम्ही कोणतं कलम पाहिलं नसेल आतापर्यंत झालेली 7, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे मी पॉलिटी या नावाने, तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ही व्हिडिओ पाहू शकता. तर आज सुरू करूया आपण कलम 8. कलम 8 हे जर पाहिलं तर काय सांगतं? कलम 8 सांगतं भारताबाहेर राहणारी व्यक्ती. थोडक्यात काय म्हणता येईल त्याला? भारताबाहेर राहणारी आपल्याकडं ट्रेमल टर्म आहे NRI. ती व्यक्ती, त्याचे पालक म्हणजे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स यापैकी कोणाचाही जन्म अनडिवायडेड इंडियामध्ये झालेला असावा. ही अनडिवायडेड इंडिया कोणता आहे आपल्याला माहिती आहे का? हा अनडिवायडेड इंडिया कोणता? 1935चा भारत सरकारचा जो कायदा होता त्या कायद्यानुसार असलेला इंडिया. ह्या अनडिवायडेड इंडियामध्ये त्याचा जन्म झालेला असावा. ती व्यक्ती भारताबाहेर कोणत्याही देशात निवास करत असेल, भारताबाहेर कोणत्याही देशामध्ये असेल, त्या देशातील भारताच्या राजदौतिक म्हणजे डिप्लोमॅटिक किंवा वाणिज्य दौतिक म्हणजे कॉन्सुलर प्रतिनिधीकडे त्यांना भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करून घ्यावी लागेल. बरोबर. आता हे जे लोक भारताबाहेर राहणारा व्यक्ती आहे त्याला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यासाठी कोणती अट आहे? अट पहिली आहे, ती व्यक्ती स्वतः किंवा त्याचे आई वडीलपैकी कोणीही किंवा त्याचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे पप्पाकडील आजी आजोबा किंवा आईकडील आजी आजोबा यापैकी कोणीही एक अनडिवायडेड इंडियामध्ये जर जन्मला असेल तर अशा व्यक्तीने ती ज्या देशामध्ये राहते, समजा ती स्वित्झर्लंडमध्ये राहत असेल, जर तिने त्या जागी जाऊन तेथील डिप्लोमॅटिक किंवा कॉन्सुलर प्रतिनिधीकडे आपल्या स्वतःला भारतीय नागरिकत्व म्हणून नोंदणी करावी. अशा प्रकारे ती व्यक्ती भारताचं नागरिकत्व घेऊ शकते. संविधान काय सांगतं? मूळच्या भारतीय कलम 8, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजी आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 जो मूळ अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या असलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती, जर तिने त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात या रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून अशा राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीने तिचे भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर भारताचे नागरिक असे मान्य करण्यात येईल. ठीक. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा छोटासा असणारा कलम 8 आपण एकदम सहजरित्या एकदम हसत खेळत संपवलेला आहे. आशा करतो तुम्हाला समजण्यास सोपा झालेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन कलमासोबत. धन्यवाद.